गई है। लाखनी नगर पंचायत में अविश्वास प्रस्ताव पारित। नगर पंचायत में राजनीतिक बहस गर्मा गई है। भंडारा जिले में राजनीतिक रूप से महत्वपूर्ण लाखनी नगर पंचायत में बड़ा राजनीतिक तूफान आ गया है। विशेष बैठक आयोजित कर नगर अध्यक्ष और उपाध्यक्ष पर अविश्वास प्रस्ताव पारित कर दिया गया है। इस नगर पंचायत में महायुति के नगराध्यक्ष त्रिवेणी पोहरकर और उपाध्यक्ष लता रोडे के खिलाफ अविश्वास प्रस्ताव पारित हो गया है और बड़ा राजनीतिक तूफान देखने को मिला है। यह सियासी तूफान अब आया है जब नगर पंचायत में कार्यालय के महज 8 महीने बचे हुए हैं। सांगाल भाऊ, आपलं नाव काय आहे आणि आपण आज हे जे नगर पंचायत या ठिकाणी आपण आज अविश्वास प्रस्ताव मंजूर केलेला आहे, काय आहे नेमकं कारण? माझं नाव विपुल कांबळे आहे। मी काँग्रेस पक्षाचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे। जे आज जे घडलेलं आहे त्याच्या मागचं मेन कारण असं की नगराध्यक्ष मॅडमनी चर्चा अशी गाजवली की ते लाखनीच्या विकासाचा विचार करतात, लाखनीच्या लोकांचा विचार करतात। जे मला दिसतंय आणि ज्या गोष्टी आम्ही बघितल्या त्याच्यावरून हे डायरेक्ट कळतं की ते त्यांच्या खिशांचा विचार करतात। ज्या गोष्टी इथे घडल्या हे सर्वांना चांगल्या प्रकारे माहीत आहे। त्या कारणास्तव सर्व नगरसेवक एकत्रित झाले आणि या जो हा रोग होता त्या रोगाला आम्ही आळा घातला। सांगाल भाऊ, आज आपण आपली नगर पंचायत या ठिकाणी आपण अविश्वास ठराव मंजूर केला, काय सांगाल? या गेल्या 4.5 वर्षापासून अध्यक्ष म्हणून जे पोहरकर मॅडम होत्या त्यांचा विकासाचा जो मुद्दा होता, विकासाच्या मुद्द्यावर जे कोणी कॉन्ट्रॅक्टर यायचे इथं त्यांना कमिशन इतका जास्त मागायचे की त्याच्यामुळे आपल्या लाखनीचा विकास खुंटळला होता। गेल्या 5 वर्षापासून 4.5 वर्षापासून वॉटर सप्लायची एक 36 करोडची योजना फक्त त्यांच्या कमिशनमुळे थांबली होती आणि याच्या अगोदर सुद्धा आम्ही अविश्वास टाकण्याचा प्रयत्न केलोत, परंतु सगळ्यांना बसून एक सामंजस्याने असं सांगितलं की आता मी असं करणार नाही आणि गेल्या 2 महिने 3 महिने चांगले राहिले आणि त्याच्यानंतर तेच त्यांची पद्धत सुरू झाली। त्यामुळे सर्वपक्षीय राष्ट्रवादी, भाजप आणि काँग्रेस हे सगळे नगरसेवक एकत्र येऊन त्यांच्यावर अविश्वास टाकलात। त्यांच्या कामामध्ये, या नगरपंचायतच्या कामामध्ये त्यांचे पती हमेशा ढवळाढवळ करायचे आणि कोणतंही काम असलं की ते कोणत्याही नगरसेवकाचे काम होत देत नव्हते, त्याच्यामध्ये आपले टांग अडवून ठेवायचे आणि त्यामुळे या लाखनी गावाचा विकास थांबलेला होता। काल सुद्धा उपाध्यक्षावर आपण अविश्वास टाकला। उपाध्यक्षाचे जो मुलगा होता तो सुद्धा या नगरपंचायत मध्ये येऊन आमच्या नगरसेवकांना अरेरावी करायचा आणि धमकावायचा। त्यांनी माझ्याबद्दल काल जे स्टेटमेंट दिलेत की मी त्याला राजीनामा मागितला, मी एकटा काही सही केलेलं नाही आणि मी त्यांना राजीनामा सुद्धा मागितला नाही। कोणत्याही पक्षाच्या नेत्यांनी आम्हाला अविश्वास टाकायला सांगितलं नाही। आम्ही स्वतः सगळे एकत्र आलो आणि 14 लोक मिळून आम्ही अविश्वास टाकला। त्या 14 लोकांमध्ये सर्व पक्षाचे नगरसेवक आहेत, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजपचे सुद्धा नगरसेवक आहेत। आप देख रहे हैं एमएनएस न्यूज, सच जरूर।